नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही मार्क्स वरून पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केलेत आणि येणाऱ्या काही दिवसात तुमचे पर्सेंटाइल म्हणजे सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर होईल। तर त्यामध्ये तुम्हाला पर्सेंटाइल तुमचे कळून जातील की तुम्हाला किती पर्सेंटाइल पडले आहेत। पण दादा, आता मला पर्सेंटाइल कळले, पण मला जे काही कॉलेज घ्यायचं आहे, सपोज आता मला माझं जे काही ड्रीम कॉलेज घ्यायचं तर त्यामध्ये मला सीएस घ्यायचं, तर यासाठी किती पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे? तर या सर्व गोष्टींचा कट ऑफ मी कुठं बघणार? डिस्क्रिप्शन मध्ये मी 3 पीडीएफचे लिंक दिलेले आहेत। त्यामध्ये कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 प्रीवियस इयर जे काय कट ऑफ झाले आहेत कॉलेजचे प्रिडिक्ट, तर यावरून कॉलेजचे कट ऑफ आणि तुम्हाला जे काही कॉलेजेस पाहिजे तर या कॉलेजसाठी किती पर्सेंटाइल तुम्हाला आवश्यक आहे, या सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे। मित्रांनो, आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे जे काही कॉलेजेस आहे यामध्ये आपल्याला जर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपल्याला 97.36 पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे। त्यामध्ये आपली रँकिंग किती असणे? 6839 एवढी रँकिंग असणं आवश्यक आहे। आता ही जे काही रँकिंग आहे, जे काही कट ऑफ आहे, ते दरवर्षी चेंजेस होत राहतात। आता या वर्षी जवळपास 7 लाख मुलांनी सीईटीचा पेपर दिलेला आहे। तर नक्कीच जे काही रँकिंग आहे, जे काही कट ऑफ आहे, ते मायन्यूटमध्ये थोडेफार चेंजेस होऊन इन्क्रीज होणार आहेत। आता माझी जनरल एससी एसटी कॅटेगरी आहे, तर मला त्यासाठी किती पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे? माझी रँकिंग किती असणं आवश्यक आहे? माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये हे कॉलेज किती नंबरला असणं आवश्यक आहे? या सर्व गोष्टी तुमच्या कट ऑफ आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरता या सर्व गोष्टी यावर डिपेंड आहे मित्रांनो। आता तेच जर विचार केला की आयटी साठी किती पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे, जनरल कॅटेगरी ओपनचा जर विचार केला तर आपल्याला 95.97 पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विचार केला तर 87.21 पर्सेंटाइल कट ऑफ असणं आवश्यक आहे। तेच जर आपण ईएनटीसीचा विचार केला तर 93.4958 असा पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे। आणि जी काय रँकिंग आहे ती 16,356 आपली जी काय रँकिंग आहे ती असणं आवश्यक आहे। आता आपण या सर्व गोष्टी तर बघितल्या, आता गव्हर्नमेंटचं बघितलं, त्यानंतर आपले जे काही ड्रीम कॉलेजेस आहेत यामध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला आता हे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी हे जे काही कॉलेजेस आहेत तर याचे सर्वांचे कट ऑफ जे काही महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ज्यामध्ये आपल्याला सीईटी सेल थ्रू ॲडमिशन भेटणार आहे, तर या सर्व कॉलेजेसचे आपल्याला कट ऑफ दिलेले आहेत। तर त्यामधून आपण ॲडमिशन आणि कट ऑफ कोणत्या कॉलेजेसचा किती आहे या सर्व गोष्टींचा अंदाज लावू शकतो की ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन आपल्या पर्सेंटाइल वरून तुमच्या लक्षात येईल की त्या रँकिंग वरून लक्षात येईल की आपल्याला ॲडमिशन कुठं भेटणार आहे। शेवटी आता या सर्व गोष्टी तुम्हाला थोडेफार बघायला क्रिटिकल जातीलच, पण दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च झालेलं आहे, त्यामध्ये तुम्ही एनरोल करा। या ज्या काही गोष्टी आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आपण जो काय ऑप्शन फॉर्म देणार आहोत तर त्यामध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ, तुमच्या कॅटेगरीला फीज किती लागणार आहे, जी काही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे, या सर्व गोष्टी आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये लॉन्च करणार आहोत, जे की मुलांना अडचण येणार नाही। प्लस त्या कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही, तुम्हाला मग त्या अगोदरच तयारी करायला की मला हे सपोज हे कॉलेज भेटले XYZ, त्या ठिकाणी हॉस्टेल नाही तर मला बाहेर पीजी असतील किंवा रूम्स असतील, या सर्व गोष्टी बघणं आवश्यक आहे। त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंगमध्ये लवकरच एनरोल करा। काही लिमिटेड विद्यार्थीच आहे आपल्या काउन्सिलिंगसाठी, की जेणेकरून की सर्व मुलांना आपली काउन्सिलिंगचा बेनिफिट झाला पाहिजे। त्याचबरोबर जे काही अपडेट्स आहेत ॲडमिशन रिगार्डिंग आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली अपडेट्स येतच राहणार आहे। त्याचबरोबर आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती कॉलेजचा रिव्ह्यू चालू करणार आहोत, की ज्यामुळं मुलांना मदत होऊन जाईल की त्या कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही, माझे पर्सेंटाइल किती असणं आवश्यक आहे, मला सपोज XYZ कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर CS साठी किती पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती भेटून जाणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटी जे काय पर्सेंटाइल आहे, कितीही पर्सेंटाइल असू द्या, असं नाही की तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही। लो पर्सेंटाइलसाठी स्पॉट राऊंडचा एक चान्स असतो, स्पॉट कुठं ट्राय करायचा कुठं नाही, या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये देणार आहोत। डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पण दिले आहे, त्या ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी करू शकता। त्याचबरोबर दादा सीईटी वाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।